गोंडगाव येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा मुलगा झाला CRIF मध्ये भरती। आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू। गोंडगाव तालुका भडगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करणाऱ्या रेखाबाई कोळी व कोतवाल हिरामण बाबूलाल कोळी यांचा मुलगा राहुल हिरामण कोळी यांची सेंटर इंडिया सिक्युरिटी फौज व वेदांत विठ्ठल पाटील यांची BSF परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा निकाल दिनांक जानेवारी 15 रोजी रात्री 9 वाजता लागल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। पत्रकार सतीश पाटील, शिवव्याख्याते दत्तू मांडोळे, नाभिक समाजाचे अध्यक्ष धर्मा निकम, भाऊसाहेब कोळी सह असंख्य ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी पत्रकार सतीश पाटील यांनी त्यांची परिवाराची घेतलेली लाईव्ह मुलाखत। राहुल दादा, तुमची आज CRIF पदी निवड झाली, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। कसं वाटतंय तुम्हाला आज निवड झाल्यावर? आज निवड झाल्यावर मी कुठलाही काही म्हणजे क्लास वगैरे न लावता मी घरीच अभ्यास वगैरे करायचो आणि कुठलंही आई वडील मला कुठलंही म्हटलं काम वगैरे नाही सांगायचे आणि बस सर्व श्रेय त्यांनाच झालं। सर्वप्रथम असं म्हटलं जातं की मुलाचं पहिलं विद्यापीठ आई आहे, वडील आहे, यांचं कसं सहकार्य लाभलं? त्यांनी तर खूप म्हणजे तुमची आई नेहमी माझ्या शेतात यायची। हो, मोलमजुरी करणाऱ्या बाईचा मुलगा आज एक सर्वोच्च पदावर गेलेला आहे, याचा आनंद तर त्यांना खूप झालेला आहे। याविषयी काय सांगणार आहे? बरं ताई, तुमचा मुलगा आज उच्चस्तरीय पदावर गेलेला आहे, तुम्ही एक मोलमजुरी करणाऱ्या होत्या, काय वाटतंय तुम्हाला आज? कसा आनंद वाटतोय? पहिल्यापासून माझे संस्कारच चांगले होते, तर माझा मुलगा काही ना काही करेल बा, माझी इच्छा पण होती तर लागायलाच पाहिजे बा। माझ्या घरच्या माणसाला पहिल्यापासून म्हणजे पगार कमी असल्यामुळे तरी आम्ही समजा घर हात मजुरीवर ओढायचो, पण माझ्या मुलगाने आज समजा सहकार्य केलं आणि मला खूप आनंद होतोय। तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या मुलाचं जे आज भरभरून यश मिळालेलं आहे, याविषयी तुम्ही काय सांगणार? त्यांनी मेहनतीने केलं बाबा। हो, अभ्यास केला त्यांनी, घरी बाहेरून काहीच केलं नाही, त्यांनी सतत मोबाईलमध्ये अभ्यास केला बाबा। तेव्हा आता तिथे आम्ही घरचं काहीच काम सांगायचो तेव्हा नाही, तुम्ही आज एक कोतवाल पदावर राहून तुटीपुंजी पगारमध्ये हे केलं, पण आज तुमच्या मुलगाने तुमच्या परिस्थितीवर खूप हे करून परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला, तर काय वाटतंय याविषयी तुम्हाला? वाटतंय मित्रांनो, जय शिवराय। खरं म्हणजे आज आमच्या गोंडगाव गावातील दोन्ही तरुण राहुल भाऊ आणि वेदांत दादा यांनी जो या ठिकाणी संघर्ष करून दाखवलेला आहे, खऱ्या अर्थाने अतिशय परिस्थिती बिकटीची असताना सुद्धा त्यांचा जो जिद्दीचा होता आणि जिद्द केल्यानंतर माणसाला काहीतरी भेटतं आणि तरुण असा असतो जिथे लात मारेल तिथे पाणी काढण्याची जिद्द या तरुणांमध्ये असते। या ठिकाणी आमच्या गावातील दोन्ही तरुणांनी आज सैन्य भरतीमध्ये या ठिकाणी घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। मी व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या गाववासी असतील किंवा तालुक्यावासी असतील, आपण शेतकरी गोरगरीब आणि कष्ट करूनची मुलं आहोत, त्या ठिकाणी आपल्याकडे कोणत्या संस्थेमध्ये लागण्यासाठी 15-15, 20-20, 25-25 लाख रुपये आपल्याकडे नाहीये, पण खऱ्या अर्थाने पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, याच्यामध्ये घवघवीत यश मिळवण्यासाठी वयाची काही वर्ष तुम्हाला संघर्ष करायचा आहे। 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्हाला संघर्ष करायचा आहे। पुढचं आयुष्य तुम्हाला सुखी आणि समृद्धी करायचं असेल तर या वयामध्ये तुम्ही काही करू शकता। माझं या गावातील असतील किंवा तालुक्यातील जे तरुण असतील, यांना माझं एक आव्हान आहे की या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही खऱ्या अर्थाने संघर्ष करा आणि आपल्या आई वडिलांची तुम्ही जाणीव ठेवा। आज 200-250 रुपयाने आपली माय दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपत असते किंवा वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये पाठीवरती 25 लिटरचा असेल, 30 लिटरचा असेल पंप घेऊन दिवसभर फवारणी करत असेल, तर आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही संघर्ष करा, एवढे या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय।